पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अर्जुन, राणी, आज जगातल्या सगळ्या राण्या तुझ्या पुढे फिक्क्या आहेत अप्पे। आपल्या राणीबद्दल बोलतेय मी। आणि हे कोण आहे? ही चिंचुकी भाऊजी तो आहे? येस मॅडम। भाऊजी, काय कपडे घातले ते तुम्ही? तुमच्या दोघांना डेटवर घेऊन जायचंय ना। त्याचं काय माहितीये का, आज चिंचुकी हवालदार घरी डाराडूर झोपलाय। इथं ऑन ड्युटी आहे की नाही, चिंचुकी ड्रायव्हर आहे बघा। अर्जुन, चिंचुकी भाऊजीनं तू असलं कामाला लावलेस? आता हाय का वहिनी, म्हणजे भाऊजी पण म्हणताय आणि असली कामं पण म्हणताय वे। अहो साहेब, ती पोलीस स्टेशनात, इथं आम्ही चांगले मित्र आहे का साहेब? हा चला, बुकिंग आहे आपलं। कसलं बुक भाऊजी? कसलं बुकिंग? सांगतो तुला, चल ना। अयो, हे काय आता? माझं नवरा एवढं भारी दिसतोय, कुणी पळून नेला तर? चला। अप्पीच्या घरात नारेली खुर्ची आणि प्रेम या घरात जाणार नाही। तुमचा शब्द मोडण्याची हिंमत आहे माझ्यात। मग हे काय चाललंय? अहो, हे आप्पीच्या घरून आलेलं नाही, ते तर कालच गेलं चोरीला। अर्ज्या, सरकारांशी खोटं बोलून खुर्ची घरात आणली होय? अर्जुन आणि अप्पी, आता बघा मी काय करतो ते। काय बघतोय असा? एवढं भारी दिसायला कोणी लावलं होतं? भाऊजी पुढे बसलीत। भाऊजी, कुठे चाललोय आपण? हे काय पोचू एवढ्यात? ते सरप्राईज आहे ना अप्पे। एवढ्या रात्रीचं कशाला उठवलं त्यानं कोणास ठाऊक? हो, काय तर बोलायचं असेल त्याला। तो जर त्याच्या बायकोचं काय सांगायला लागलं ना, तर थोबाडच फोडीन त्याच। थोबाड तर तुम्ही फोडणार आहेत, पण माझा नाही। सुजा, अरे ताई, खुर्ची कशाला घेऊन आलास इथं? सरकार, जरा नीट बघा या खुर्चीला, काय कळतंय का? काय कळतं का म्हणजे? मला तर काहीच कळना झालंय अजून। तुमच्या बायकांच्या डोसक्यात काय कांदे बटाटे भरलेला असतात का काय? ही खुर्ची तिच्या बापानं दिलेली आहे। हाव, काय सांगताय? अरे सुजा, पण त्या दिवशी तू ती गायब केली होतीस ना खुर्ची? गायब केली नव्हती आई, रॉकेट कडे दिली होती पेटवून द्यायला।
मग काय, अर्जानं परत मिळवली आणि वर घरात बी घेऊन आला. असं झालं होय. हा, आता आठवलं बघा मला. अहो त्या दिवशी त्या अवदसेनं त्या खुर्चीकडे बघितलं, तिला काय दिसलं काय माहित, एकदम उठून त्या अर्जाला मिठीच मारली तिनं. तू तर खुर्चीवर बसलीच नाही अजून. मी तुझ्यासाठी खुर्ची आणली एवढी. बसते की. सेम बापूंनी आणलेल्या खुर्ची सारखीच आहे ना. आई त्यासाठीच मारली होती. सरकार, काय किंमत ठेवली त्यांनी तुमची? नाहीतर काय, सगळा त्यांच्या मनाचा कारभार चाललाय बघा. सरकार, नाही तुम्ही थकला असेल तर तसं सांगा मला, मी आता करतो का. हो, इथं आपल्या डोळ्यासमोर चाललंय सगळं. आपल्याला अंधारात ठेवून अजून काय काय करतात काय माहिती. ओके चिंचुके, या पे. अवकाश, काय चाललंय? तू इकडे कशाला घेऊन आलायस? ये तर खरं तू. अर्जुन, कुठे घेऊन आलायस तुम्हाला? प्लॅनिंग गणलं वाटतं माझं. इथं तर काहीच दिसेना. म्हणजे हा? काय सर होतं इथं? अगं ते पचका झाला वाटतं माझा राव. काय झालंय? काय रे, काय झालं तुला? काहीतरी चावलं बहुतेक. अर्जुन, इथं अंधाराचं काही दिसेना. चल बरं घरी आधी. अप्पे, हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. काय गरज होती या सगळ्याची? तर म्हणलं शाहरुख तात्यांनी एवढं सगळं शिकवलंय, ते काय कधी वापरता आले नाही. व्हॅलेंटाईन डे कधी साजरा केलाच नाही ना, म्हणलं यावेळी करू. पण मला लय भारी वाटलं. अर्जुन, आपण काय लहान आहे का आता? लग्न झालंय आपलं. तू आता घरी चल, लय उशीर झालाय. ए घरी चल. एवढ्यावर खुश झाली. मग आता काय राहिलंय? अजून लय पिक्चर बाकी आहे अप्पे. म्हणजे हे बघ. हे काय? चल की दाखवतो. देवा, चल. आज काय खरं नाही. हिना का घर का कुछ नहीं होता तो मैं पक्का देता. अरे तसं काय नाही चाचा, असू दे, मी बघतो, करतो काहीतरी. अरे इतनी क्या जरूरत पड़ी? हाँ, कुछ बता ही नहीं रहा तू. तसं काही विशेष नाही चाचा, एकाचे द्यायचे होते म्हणून म्हटलं, बाकी काय नाही, मी करतो काहीतरी तजबीज. ए बग बापू, टेंशन नहीं लेने का. अरे कुछ तो हम करेंगे. हाँ हाँ, कुछ तो करेंगे. चाचा, तुझ्यासारखा दोस्त असल्यावर कसलं आलंय टेन्शन. अच्छा, चलता हूँ मैं. हाँ बापू, भाभी. हाँ हाँ, चलता. होय, आता काय करायचं? करू काहीतरी. हो, नका एवढं टेन्शन घेऊ. अगं टेन्शन कसं नका घेऊ. हा, आपली पोरगी दिली त्या घरात. पण असं लगेच लगेच टेन्शन घेऊन काय होणार आहे का? करू की आपण काहीतरी. तुम्ही आधी बसा आणि जरा आराम करा. अगं तसं नाही, पण तुम्ही बसा बघू आधी इथं. बसा बसा इथं. अगं पण एकदम एवढे पैसे आणायचे कुठून? वाटतं त्यांना एकदाचे पैसे दिले असते ना, सुटलो असतो याच्यातनं. एवढं काय होणार आहे लगेच तवा? हा, तुम्ही झोपा शांतपणे, नका एवढा विचार करू. झोप कुठली येते? दीप्या पण कुठेतरी बाहेर गेलाय ना. अहो येईल त्यो, तिकडे आप्याने अर्जुन संघच गेलाय ना. मग का सुषमा, देवाच्या कृपेनं जावं तेवढा लाखात एक मिळालाय बघ. खरंय.
आपल्या आप्पीला लय जीव लावतात अर्जुनराव. खरंच की. पण अगं त्यांच्या घरातली माणसं काय शहाणी नाहीत बघ. आणि त्यात आपलं हे असं कर्ज. हाय का आता मी तर इशाय बदलायला लागला आणि तुम्ही परत तीच बोला. अगं डोक्यातनं जाणार आहे का ती सुषमा? हा, कधी कधी वाटतं उगाच एवढी इमानदारी केली आणि केलं सगळं. नको तसल्या माणसांचं ऐकून घ्यायला लागतं ना आपल्याला. कशाला केली म्हणताय? अहो जरा आपल्या दोन्ही पोरांकडे बघा. लेक तर हिरा आहेच, पण आपला दिप्या तो बी मार्गाला लागलाय आता. आणि असं बी बापाचा पैसा पचत नाही हीच खरं आहे. वय ग, तुझं सगळं खरं आहे. पण मगाशी बघितलं ना तू सुजयराव कसा बोलून गेला मला. हे बघा आता कशा पायी त्रास करून घेताय तुम्ही. हा मग अशीच त्यांना ऐकवायचं होतं ना. कसं ऐकवायचं सुषमा? शब्दाला शब्द लागेल. त्या घरात आपली पोरगी आहे, परत तिला त्रास नको त्याचा. तुम्ही हे सगळं असं वागून आहे ना तुमचं बीपी वाढवतंय, दुसरं काय नाही. तुम्ही आधी आराम करा, बघू झोपा शांतपणे. आणि गोळी घेतलीत का? हा, गोळी घेतली मागाशीच मी. सुषमा, गोळीचं आप्पीला काय सांगू नको बरं का. आणि तसं दिप्याला पण सांग. बोलता बोलता बोलून जाईल तो. अहो नाही बोलत मी तिला, आणि त्याला बी सांगून ठेवते दिप्याला. पण तुम्ही ना हे सगळं ताण घ्यायचा बंद करा आधी. त्याच्यामुळेच गोळ्या मागं लागल्यात. तुम्ही आराम करा, बघू मी जरा आतला आवरून येते. अर्जुन काय चाललंय? चल गप्पे, सावकाश सावकाश फक्त. तू कुठे घेऊन चाललायस मला? चल ग, तू बोर्ड कोण घेऊन उभं होता? सगळं सांगतो चल. अरे सांग की. अर्जुन इथं अंधार काहीच दिसणं झालंय मला. मला पण दिसेना. थांब ये. काय लाईट गेली का हॉटेल बंद आहे? हाय हाय हाय. आई शपथ, हे काय? दिप्या, छकुली, तुम्ही काय करता इथं? एक्सक्यूज मी, आमचं बुकिंग होतं इथं आजचं एक. यस सर. वेलकम 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 टू हॉटेल मूनवाला. देवा, आज काय खरं नाही. मॅम प्लीज या. काय चाललंय तुमचं? एक्सक्यूज मी मॅडम, प्लीज हेल्प. सर, मिनरल वॉटर या रेग्युलर वॉटर? रेग्युलर वॉटर चालेल ना पे? काय चाललंय? चकुले, जा आता, जे असेल ते घेऊन ये. काय मला मज्जा येते. सॉरी सर मॅडम, आमच्याकडे रेग्युलर पाण्याची बॉटल नाहीयेत. सर, ड्रिंक मिनरल वॉटर अँड इट इज गुड फॉर हेल्थ. मेनू सांगा की भूक लागलेली आहे. सांगतो ना. एक्सक्यूज मी सर, टुडेज आवर हॉटेल मूनवाला मेनू इज टरा रूट बार्स, कॉरिंडर बार्स, अँड सर टुडेज मेन कोर्स इज फेनुरिक फ्राय, जवार पॅनकेक्स and herb rice, and also start from carrot pie. आणि जेवाय काय? काय राव दाजी चेष्टा करताय? अहो ठरली ती वाक्य घ्या की, उगाच मनात टाकू नका, माझा पचका होती इथं. सॉरी 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 सॉरी. व्हॉट कॅन आय हेल्प यू? दिप्या, कसला खतरनाक इंग्लिश बोलतोयस तू? नो मॅडम, नो दीप्या, मिस्टर दीपक. ओ मिस्टर दीपक इकडे. सांगितले तेच केलंय का एक्स्ट्राचा छानपणा केलाय? नो नो सर, टुडेज नो छानपणा. आप्पे जेवायचं का मग? चला जेऊया.
Sir, please cooperate. Wait for 2 minutes. Your food is coming soon. Chakuli, follow me. Yes, sir. अगं फॉलो शी. तरी तुम्ही नसता दिवसभर घरात इथं, पण त्या अवदसेला मला झेलायला लागतं इथं बसून. आणि मग हो बस, एक शब्द बोलू नका. चूक आपलीच आहे म्हणून बायकांचं ऐकायचं नाही कधी. नाटक करू ही टूब कुणी काढली हो? हाय का आता? बोलू नका. गोड बोलून अर्जाला आपण समजावून सांगू ही खूळ तुमच्याच डोक्यात आलं ना. गोड बोलायचं नाटक हे असले बायकी धंदेच करायला नको पाहिजे होते. हा सरकार, मी पण हेच सांगत होतो आधीपासनं. आता करायचं काय? आता कोणी काही करू नका. जे काही करायचं ना तो मीच करेन. या सरकार ती दोघं बी लय निगरगट्ट आहेत बर का. नाहीतर काय, आपल्या समोर फक्त मान खाली घालून उभे राहतात दोघं पण, आणि त्यांना जे करायचं तेच करतात. नाही, तू ही बघितलंय का? ती पोरगी घरात आल्यापासनं सगळेच बोलायला लागल्यात. खरं आहे, आपण मागं आपली संग बोलत नव्हतो तर विनू भाऊजी तिला आपल्या समोर जेवायला बसवलं. झालं, आपण ठरवलेलं सगळं बोंबललं. आणि मुद्दा हा आहे, सरकार तुम्हाला साधा विचारलं पण नाही हो. नाहीतर काय, आता पण दोघं पण बाहेर गेल्यात बघा. त्या विनू भाऊजींना आपलं गुलू गुलू सांगितलं आणि गेली नटून थटून पळाली. बस, आता नाटक बस झालं. आता त्यांना कळेल सरकार काय चीज आहे ते. Your food is here, ma'am. देवा, अरे काय सगळं. अच्छा हे होतं ते आळूवडी म्हणजे काय? टेरे रूट बार्स. मग आप्पे काय साधा विषय वाटलाय तुला? माझं ते सगळं बघूनच पोट भरल्या. मॅडम, सर, प्लीज हाताळा. मिस्टर दीपक, हे सगळं कोणी बनवलंय? मी चेफ होती. नो मॅडम, नो चेफ. इट इज कॉल्ड शेफ. हा शेफ. माझ्या मदतीला सुनील दाखवा. मम्मीने बनवलंय. येस, मिस सुषमा, द हेड ऑफ द चेफ. लय भारी झालंय सगळं. खरंच एक नंबर झालाय स्वयंपाक. एकच नंबर. अर्जुन, तू हे सगळं नसतं केलं तरी चाललं असतं की. म्हणजे मला जे वाटतंय ते वाटलंच असतं ना. म्हणजे असं नाही का आप्पे, आपण सारखं आपली माणसं म्हणत बसतो. तिकडच्या गप्पा मारतो. जे बोलायला पाहिजे तेच बोलत नाही. प्रेम आहे हेच बोलत नाही आपण, किंवा बोलायला घाबरतो. असं का ग? मला तर वाटतं तेच बोललं पाहिजे. सारखं बोललं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने बोललं पाहिजे. आहे प्रेम तर आहे ना. तुला काय वाटतं? मला असं वाटतं का कुछ ना कहो, कुछ ना कहो. मिस्टर दीपक, व्हॉट इज दिस नाउ? मॅम, दिस इज लाईव्ह म्युझिक. कुछ भी ना कहो. कहता का? कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. दिप्या, चकुली, इकडे दोघं ठेवा ते. येस मॅम. थँक्यू मॅडम. बस आता बस झाली इंग्लिश. चला बस दोघ जण जेवायला. नको आपली मी लय खाल्लंय. नको ना, जेवण झालंय ना, पोट भरलंय ना. हा चालेल, तिथून जी नाही तिथून उतरून जावा मग.
अर्जुन आजवरचं ना सगळ्यात बेस्ट सरप्राईज आहे बघे. थँक्यू. आप्पे तुम्हाला थँक्यू म्हणणार का आता? मला ना तुझी प्रेम करायची पद्धतच लय आवडती. सोप्पा फंडा आहे, लोकांना वाटतं अवघड आहे, तिथंच गडबड होते. काय? लोकांना वाटतं बायको आपल्या मुठीत असायला पाहिजे. आणि तुला काय वाटतं? मिठीत असायला पाहिजे.